मी नाथबाबांची पायाची धुरही बनू शकत नाही, पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मी नेहमी उदाहरण म्हणून ठेवतो भिल्ल समाजाची शबरी माता. जास्त वेळ त्याच्यात घेत नाही. भिल्ल समाजाची शबरी माता गुरुजींनी सांगितलं, बेटा या अरण्यामध्ये येणारा परपुरुष दुसरा कोणी नसेल, जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला येईल. जगाचा मालक तुला भेटायला येईल या शब्दावर विश्वास ठेवणार रात्रंदिवस अंतकरणापासून फक्त देवाची भक्ती आणि वाट बघत होती. काय हे तब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. तब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. तब मेरी राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. बाग में मैं जाऊंगी, कलियां चुन लाऊंगी, अपने ही हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी. फूलों की ताली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. वाट बघत होती, जगाचा मालक आला सुद्धा, शबरी माताला दर्शन दिलं. पुढचा विषय सांगणे नाही, पण शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवून अंतकरणापासून देवाची भक्ती केली बाबा. हो, आणि रात्रंदिवस नामचिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती. साधकांनी सांगितलं, पटलं आम्हाला, आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू. पर देव ऐक ना, रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर देव आमच्या जवळ, देवाला आवडेल का? देवाला आवडेल का? नाथबाबांनी सांगितलं, हा तर पहिला प्रकार सांगितला. जर देवाला अजून आवडावं वाटत असेल तर अजून दुसरा पुढचा प्रकार ऐका, अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. तुळशी माळा गा, देवाला आवडणारा दुसरा प्रकार सांगितला, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. तुळशी किती प्रिय, किती प्रिय आहे तुळशी. जर तुम्ही तुळशी धारण केली, जर सांगायचं म्हणलं तर देवाला सोनं चांदी का नाही आवडलं, तुळशीच का आवडली. कदाचित आपण सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोन्यावर चोराची नजर असती, सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोनावर चोराची नजर असती, पण तुळशी माळ घातल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकाची नजर असते. हाकू सांगू का, जर गाव घ्यात बहिणीसवर एसटीना प्रवास करेल शे, आणि जर का रात होई गई, संध्याकाळी होई गई, तुम्हाला गयामा जर का मंगलपोत राही नाही, ते तुमले पंगरी पुंगरी राहणं पडस नाही. माय एखादा नालाय की थोडी निघ जाईल. कितलं समायशे, कितलं समायशे. बरं समजा ते तोडता तोडताना ते पोत लईन पै घ्या, ते बरं आहे, त्याने देव पोट मग चाकू गाली डांगडो शेकानी आहो. सोनं धोकादायक ठरू शकतं. आणि तुम्ही म्हणशात महाराज तुम्हाला पोटे म्हणा डुप्लिकेट शे तो बहिणीवर, ओरिजिनल गाली ना असं रात पाटले पिरी का माणूस. तुळशी माळ किती, मी इथला येडा आहे का? कारण युट्यूबवर माहीत पड जाई ना डुप्लिकेट येत असं, पण मागे पयाव नाही गाडीन मागे. तिथलं कट करली जात रे आपपासून. याच ना मुळेच मग घर मग दाती घुस. बऱ्याच गोष्टी म्हणा काही बोलाय जाते करून मन बापने माल बसाले ना, का रे तुला अक्कल शे का म्हणे, तू घर म्हणे गोष्टी बी कीर्तन मग सांगतेस म्हणे. आता जर दुसरा क्लिप मग सापडणार ना, तुला कोम चाडसूच म्हणे. मी गणच कंट्रोल करस, पण म्हणा जेवढा काही बी राहत नाही सांगायच जास्त मागाई. मी बी असा विचार करत बा, लोक 50-50 द्यायला लागत, काय दपाड करू बा. तुळशी किती प्रिय, सोन्यावर चांदीवर देवाचं प्रेम नाही या, हिरा मोती ज्वारात याच्यावर प्रेम नाही या, पर तुलसी देवाला किती प्रिय, किती प्रिय. एका ठिकाणी
माझं चिंतन ऐकलं असेल युट्यूबला बऱ्याच लोकांनी, मला सांगायला आवडतं. सत्यभामा आईचं आहे ना, स्वतीच्या सौंदर्याचा गर्व झाला होता, अभिमान झाला होता. माझ्या एवढं सुंदर कोणी नाही या असा स्वाभिमान झाला होता. नारद महर्षींचा स्वभाव कळ लावू नये. नारद महर्षी गेले, म्हणले आई साहेब तुम्ही लय सुंदर आहात म्हणून तुम्हाला जगाचा मालकपती म्हणून भेटला. म्हणले हो, पण मला जर का पुढच्या जन्मामध्ये ह्योच पती पाहिजे असेल तर काय करावं लागेल. म्हणले ह्योच पती पाहिजे असेल तर तुम्हाला हा पती या जन्मामध्ये दान करावा लागेल, पुन्हा हाच पती तुम्हाला पुढच्या जन्मात भेटेल. मग म्हणले पती दान करा. म्हणे कोणाला. म्हणे साधू संतांना. मग एक काम करा ना, साधू संत कोण आहेत. म्हणे तुम्हीच येत ना. म्हणे हां. मग आपल्या इथं तर तुम्हीच संत आहात. म्हणले तुम्हालाच माझा पती दान करते. म्हणले दिला दान. आले भगवंत कृष्ण भगवंत, जात होते सत्यभामाच्या महलाकडे. तोपर्यंत नारद महर्षींनी सांगितलं, देवा तुमच्या पत्नीनं मला तुम्हाला दान मध्ये दिलेलं आहे, आता तुम्ही त्यांचं ऐकू शकत नाही, तुमच्यावर माझा अधिकार आहे, मी सांगेल तसं करावं लागेल. म्हणले काय करू. म्हणले चला माझ्यासोबत. जेव्हा नारद महर्षी घेऊन जात होते, 16,108 बायकांमधनं 16,106 बायका जवळ आल्या. म्हणले का ग तुझा एकटीचा नवरा होता काय, एकटीनं दान करून दिला, आम्हाला विचारलं का. सगळ्या बायका रागवायला लागल्या. सत्यभामा म्हणे एक एक बिधन का ना तरी बी मुख कट टाकते म्हणे. या म्हणे महर्षी दिलेलं दान परत घ्यायचंय, काय करावं लागेल. जर दिलेलं दान परत घ्यायचं असेल, ज्याला दान केलेलं आहे त्याची इच्छा जी आहे त्या दानाच्या मोबदल्यामध्ये जी वस्तू मागेल ती द्या आणि तुमचं दिलेलं दान परत घ्या. म्हणले मागा ना, काय मागायचंय. म्हणले मला देवाच्या वजना इतकं सोनं पाहिजे, कारण नारद महर्षींना जिरवायची होती. आता देवाच्या वजना एवढं सोनं पाहिजे. देवाला एका तराजूमध्ये बसवलं, 16,108 बायकांचं सोनं ठेवलं. 16,108 बायकांचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलला जात नाही. तुम्हाला असं वाटत होई ना आपला पण 2-2, 3-3 तोडाशे देवण्या बायकाच पण कितलं होय, 10-10 तोडा होई बुवा, नाही बरोबर निवड. तर देवण्या बायका होत्या. देवण्या आपला बराच देव बिल असं संध्याकाळी डिंग डांग करत येतं, ते कितलं बनवते. देवण्या बायका होत्या. देवण्या बायका होत्या. सोनं कितलं राहीन तीस ना पान महाराजजी, किती सोनं असन. तो एवढा मोठा दाता जर मित्र येतोय अपेक्षेनं, तर मित्राला सोन्याची नगरी दान करतोय, तर त्याच्या बायकांकडे सोनं किती असन कल्पना नाही करू शकत आपण. दान करताना मित्राला सोन्याची नगरी दान करतोय, त्याच्या बायकाकडे सोनं कमी असन का. हो, तरी सुद्धा देव नम्र होता. आपला पण काहीच राहत नाही, आपण आवरावतच नाही. अर्थात ते बोलायला नाही पाहिजे, पण बटाच ना पाय पडीन माफी मागणी बोलू का. आपला पण कितलं रास असं राग नाही या तुमले. राग नका दर्जात, गरीब पोरे आहे. खरं खरं सांगा सवय त्या मग बोलायचं ना, आपण नंतर सांगतात ते जड घे आमल्या असं. आपला पण काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. आपला पण कितलं रास माहितीये का. 2 बिघ वावर, बांड्या बोड्या 2 बैले, दुसराच ना चाकी मागीन गाडा झुपेल रास, 2 शेंबड्या पोरेन, 1 चिपटी बायकोंशिवाय काहीच राहत नाही. आपण आवराव तसंच नाही, आपण आवराव तसंच नाही. एवढं सोनं महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. 16,108 बायकांचं सोनं ठेवलेलं होतं. सगळं सोनं ठेवल्याच्या नंतर सुद्धा देव उचलला जात नाही बाबा श्री चेतन बाबा. मग रुक्मिणी आई साहेब तुलसीवनात बसल्या होत्या. तुलसीवनात एका दासीनं जाऊन सांगितलं, आई साहेब सत्यभामा आईने देवाला नारद महर्षींना दान केलं, आता नवरा परत घ्यायचा आहे, देव आपल्याला परत घ्यायचा आहे, पती परत घ्यायचा आहे. पण नारद महर्षी म्हणतात तुम्ही दान केलेलं आहे, जर तुम्हाला तुमचा पती पाहिजे असेल तर तुमच्या पतीच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. म्हणले आई साहेब 16,108 राण्यांचं सगळींचं सोनं ठेवल्याच्या नंतर देव उचलले जात नाही. रुक्मिणी आई साहेब तुलसीवनात बसल्या होत्या. तिथून उठत असताना एक तुलसी पत्र घेतलं, सगळं सोनं बाजूला सारलं आणि एक तुलसीचं पान ठेवलं. 16,108 बायकांचा सोन्यानं उचलला ना जाणारा देव तुलसीच्या एका पानानं उचलला गेला. किती प्रिय हो तुलसी, किती प्रिय. आणि जर एवढी प्रिय देवाला तुळस असेल तर ती तुलसी आपण का नाही धारण केली पाहिजे, का नाही घालाय पाहिजे. जर ही तुलसी तुम्ही घातली ना, तर ज्यानं तुलसी धारण केली त्याला वैकुंठाची प्राप्ती आहे. विठ्ठल विठ्ठल बाकीच्यांचा प्रश्न आहे, महाराज
तुमना माडकरी बी ते आमना गाव माहिती त्याच दर्जा वाटे निघतस आणि आम्ही बी खाणारा बी त्याच दर्जा वाटे निघतस. भाऊ तू आटे ना दर्जा सांग राहणार तटे ना जरा वेगळा शे रे आप्पा. तो दर्जा कसा देखील शे तू विठ्ठल 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 विठ्ठल. मी इथंच थांबणार आहे कारण 11:30 वाजलेत. 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. आता तुलसी घालायला का सांगतो मी तुम्हाला. हा सगळे कामधंद्याची लोक आहेत नाही का. लोक बी थकी जायले तस हा नाही तुमनाकडे देखील आवरी मी नाही थकेले अजून. चालतंय ते चालतंय. कसं चांगलं बी नाही वाटत बा इथला टाइम त्यामुळे लवकर मोडली होता आज आपण. चालू देऊ हाकू चाल देऊ म्हणजे तुमनं म्हणणं असं आहे तुम दाढी कशाला घे ना आम्ही बिडी चेटाळली होती. चांगलंय आता सापडी जायला कितला बी गो मारल्या माले. तुलसी माल धारण करायला का सांगतो. तुलसी माल धारण केल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होते म्हणून तुळशी माळ धारण केली पाहिजे. अजून सांगू का. तुळशी माळ घातल्याच्या नंतर नियम लागू होतात. मांस मच्छी खाणं गलत बात आहे. पुरुषांसाठी मद्यपान करणं पाप आहे गलत आहे. माळ घातल्याच्या नंतर खोटं बोलणं सुद्धा पाप आहे. माळ घातल्याच्या नंतर आईबापांची सेवा झाली पाहिजे हे नियम आहेत. तुळशी माळ घातल्याच्या नंतर तुळशी माळ घातल्याच्या नंतर पतीची सेवा झाली पाहिजे. पतीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. पतीने सुद्धा पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. ही तुळशी माळचे नियम आहेत. आणि ह्या नियमात जर जगलात ना ह्या नियमात जगलात तर तुका म्हणे एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. वेळ नाही म्हणून शॉर्टकट सांगतोय. तुळशी माळ धारण करायला का सांगतो तुम्हाला. तुळशी माळचे नियम आहेत की आपण मांस मच्छी खायची नाही. बाकीचं जाऊ द्या संसारामध्ये काही काही गोष्टी कुठंतरी किंतु परंतु मध्ये आपल्याकडनं खोटं बोललं जातं. पण माळ घातल्याच्या नंतर मटण मासा खाओ नाही. तिथलांसाठी माळ घालणे रास. तुमले वाटस का बहिणी माळ घालले असं. आज रवी किरण महाराज ना कीर्तन ऐकेले माय हनुमान जयंतीचे. हनुमान जयंती रोज रवी किरण महाराज ना कीर्तन ऐकले येले. आज ना नंतर सकाळपासून माळा घालली सु आता बट बंद चालेल का बहिणी. हां तुम्हाला सांगतो हां तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका. आत्ता जर मी मायचं चरित्र सांगायला सुरुवात केली ना आता बऱ्याच दिवसापासून बंद आहे माझं मायबाप सांगणं. पण मी जर माय सांगायला सुरुवात केली ना आमच्या महाराज मंडळी माझ्या सकट बरं नुसतं याशले दोष दिन चालावणे मी बी स्वतः येस त्यांना मा. जर आम्ही तुमनं चरित्र सांगायला सुरुवात केली ना माय ना तर पहिलं गीत निघस आमना तोंड माई आई माझी मायेचा सागर. तुम्हाला मायेचा सागर दयेचा सागर म्हणतात. कशासाठी म्हणतात माहिती आहे का. तुमना पोरगा जर आजारी पडला ना रात्मा 4दा दिनभर कितल्या बिथं केलं राहिना तरी रात्मा 4दा उठीन चेक करते माय मन पोऱ्याला जास्त तापते नाही बरं यावी. तुमना पोरगाना अंगमा जर पायमा काटामुडी घ्या तरी तुम्ही रात्मा 4दा उठी मायमन पोऱ्यानं पायतेने सुजी घ्यावीन. म्हणजे तू न पिलो आजारी येते ना अंगमाना ताप तुले सैन होत नाही माडी. तू न पिलो ना पायमाना काटा तुला सैन होत नाही. दुसऱ्यानं पिलू कापीन खायचास तुला दयेना सागर कस काय म्हणाना. योग्य आहे का ते. पहिले तर मी पुरुषांना नंतर सांगतो महिला मातांना सांगतो. तुम्ही आजच्या नंतर आज रवी किरण महाराजांना ऐकलं. आजच्या नंतर शपथ घेते माझ्या चुलीवर मी मटण मासा शिजवणार नाही अशी तुम्ही शपथ घ्यायची. चालेल ना चालेल ना. बाकी नाही बाया तू ना बट पटच व पण हाय नाही पट सामले. बहिणी म्हण तुम्ही बंद कर द्या ते. तुम्ही जर रांधानं बंद कर दिन ना या कावानं बंद कर देतीन. तुम्ही जर कधी याला ना सांगले आज नंतर आपला घरला यायला नाही ते बनणार नाही याशने काय हवा याला येतील. तुम्हाला ऐकवत नाही का या ऐकवत नाही. गणच बहिणीच ना ऐकीच नाही या भाऊशनी सगळी बहीण घर जाऊ ना बंद कर देईल शे. त्या का मटण मासा सोडवत नाही का. फक्त तुम्ही सांगा हो. पण नेमकी उपाय द्याशी तुमले बंद करा सांगो. तुमनेच उपाय द्याशी 3 दिन आहे ना काय माय डोकाला हातलाय बट माय व तोंड बी बट मजानच जास माय. तू ना 3रा दिनले तोंड मजानं होई जास. अहो काका कवय काय तैले ना बाजार बंद करी काको. आजच्या नंतर शपथ घ्यायची. आज हनुमंत जयंती हनुमंतरायांचा जन्म उत्सव आहे. आजच्या नंतर आपल्या घरात मटण मासा शिजणार नाही. रवी किरण महाराजांचं कीर्तन ऐकून आली आता बंद. चालेल ना. शपथ घ्यायची चालेल ना. मायच्या
तुम्ही सोडा माया हो. आको सांगू का तुमले, जर तुमची ताकद असेल ना, त्रास किती द्यायचा हो महाराजजी, त्रास किती द्यायचा दुसऱ्याला, जेवढा तुम्ही स्वतःसाठी सहन करू शकतात ना तेवढा त्रास दुसऱ्याला द्यायचा. दुसऱ्याला त्रास किती द्यायचा, स्वतःसाठी जेवढा आपण सहन करू शकतो तेवढा त्रास द्यायचा. जर आमचे संत सांगत असतील की 84 लक्ष येवणीमध्ये तुम्हा आपल्या सगळ्यांना यायचंय, 84 लक्ष येवणीमध्ये फेऱ्यामध्ये आपल्याला फिरायचंय, मग आज ज्या बकराले ज्या कोंबडाला तुम्ही असा उलटा करी टांगेन कापी राय ना, मग पुढला जन्म आपला विषय त्या मग पाहते तुम्ही त्यासले उलटा टांगेन कापीन खाय राहणार, ते आपले उकडतं पाणी मग बुचकाईन खातीन. हा, पण सहन करायची ताकद असेल तरच तेवढं पाप करा. पहिले तर पाया पडून सांगेल मांस मच्छी खाना गलत बात आहे. शेवटचं सांगेल, एका बकरीकडे खाटकी दादा जात होता कापायला. मी नेहमी सांगतो, खाटकीकडे बकरीनं बघितलं आणि हसायला लागली. खाटकीच्या हातात सूर्या, खाटकी कापायला जातोय बकरीला, तरी बकरी खाटकीला बघून हसत होती. खाटकीला राग आला, का ग बकरी, अगं तुला काही अक्कल आहे का, अगं काही क्षणात मी तुझ्याकडे येणार आहे, काही क्षणात तुला कापणार आहे, काही क्षणात तू मरणार आहे, तरी हसते, तुला मरण्याचा डर नाही का ग. त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा काही क्षणात तू कापशील, तुझ्या हातात सूर्य मला माहिती आहे, तू मला कापायला येतोय, काही क्षणात मी मरणार आहे, मग तरी तू हसते, तुला मरण्याचा डर नाही का. त्या बकरीनं सांगितलं, खाटकी दादा मरण्याचा डर आहे, काही क्षणात तू कापणार आहे, पण हसायला येतंय त्याचं कारण असंय. म्हणले काय, अरे खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे, आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय, तरी मला असं मरावं लागतंय, तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार आहे. फक्त कल्पना करायची, घरी जाऊन विचार करा. ज्या बकरीचं पिलू तिच्या नजरेच्या समोर धरून घेऊन येतो कापतोय आपण, त्या बकरीची आपल्याला दुवा भेटत असेल का बददुवा. तुमच्या लेकराला जर का नुसतं एक काना खाली वाजवली तरी तुम्ही 3 दिन लढाई करतेस बहिणीवर. काय काय बाया वरीच भर पुरावती आडग तिडग बोली. म्हणजे तुम्हाला पोरगाले चापट मारेल, तुमले सैन होत नाही, दुसरा पोरग कापीन काय जाय राहणोत. आपण तुमले सोपं करी सांग, यासले नंतर समजावसो, पहिले तुमले 1.5 वरीच जा ना दरेली मी दतिंग तुमले बोला ना. पण काही बाकीना बिचाऱ्या म्हणे माया बहिणी माळा टाकले ते सुधरी जातीस, मानशे विमुखला सुधरी जातास, बाकी नाच करते काय अपेक्षा ठेवाने. मग म्हणजे मी तुमले चुकीनं नाही म्हणू, पण यासनाकडे सांग राहिनो, चांगला माणूसले एक सबतवर गुण लाग जास. जुना लोकेशनी म्हणे, अच्छे को एक बार और गद दखाबा तुम ना विचार, मी एकला येईल, मी कसाल बोलू. गड्यात माड घातली पाहिजे. आपल्या पोराला त्रास होताना आपण सहन करू शकत नाही, मग दुसऱ्याचं पिलू कसं काय कापून खातो, आपल्याला कोणी अधिकार दिलाय. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ना मुक्या प्राण्यावर दया करायला शिकवले. आपण मुक्या प्राण्यावर दया केली पाहिजे. काय अलगणशा ना, चांगलं बरोबर आहे की नाही. इथलं भारी शे आपण ते घरनी गायनी दूध, घरनं म्हैसनं दूध ते डेअरीवर लाई देत, त्या पैसा सॉरी मासालीशनी खातच. यासले हुशार म्हणशात का तुम्ही, मन नजरमा प्युअर येडा मालाव. घरनं दूध डेअरीवर लाई देत, त्या पैसाची पेमेंट होईने का मासालीशनी खातच. गंदा नाही ते याम ना महाराजच कडे इथला आनंद रास ना महाराज. या जुना म्हातारा बिचारा सप्ताह करत फिरत पहिले कंटिन्यू जर 2-2, 3-3 सप्ताह आहेत, 15-15, 20-20 दिन घर जावाल भेटे नाही. आणि 15-15, 20-20 दिन नंतर मग आमनी माय वाटतं की बाबानी आमना महाराजी माय. मन माय वाटतं की मन बाबानी, मन मालकी माय, दूध आटाठी मन माय, बासुंदी बनायठी बाबा आणि त्या संगीत जेवण आनंद. म्हणजे आई उदाहरण म्हणे सांग राहू बटा महाराजच नशी आहे. मन माय सांगे मन बाबाले, ल्याव माय एवढी वाटी तुम्ही प्या, नको मी बाहेर गणितात फेळस तू पेऊ का. कितला आनंद आमना महाराजच ना. आणि मटन मासा खाणारच नाही, बाईन पुढे मासा लाईन टाकात का त्या ताटणी, बाईन पुढे ताट ठेव का त्या ताटणीकडे असा तिरपा दगत. काय रे बाई बट्या डोक्यात चेल काय दिले तू ते. नाही ते आमना बासुंदी पापडेवालाच ना कसा रा ले तू पेऊ का, नाही हो माय तुम्ही प्या, नको मी बाहेर पिराज तू पे. कितला आनंद शे, असं खाणारच नाही माय. काय रे बाई बट्या डोक्यात चेल काय दिले. जसं खाल अन्न जैसे खावे अन्न वैसे होय म्हण, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. म्हणून दादा खात असताना आपण जेवणाला बसलो ना
आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे की मी जे अन्न भक्षण करतोय हे कोणाचा हालहाल करून खात नाही, असं आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे. ते अन्न आहे. विठ्ठल विठ्ठल खरं तर 11:30 झालेली आहेत. जास्त वेळ तुमचा घेणं योग्य नाही. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांच्या खरं तर ह्या कीर्तनामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या परिसरात सगळं मिक्स समाज असतो. म्हणजे वयस्कर बाबा पण राहतस, तरुण भाऊ पण राहतस. मग तो कीर्तनला काही वेगळा आनंदही जास नाही का. आणि इतका भारी ऐकतस बटानबटा ध्यान लाईस नाही. हो मग आमनं बिचित लाग जास सांगणारच ना. हो महिला माता तुम्ही पण चांगलं आयोजन पण भारी केलेलं. आयोजकांनी खूप भारी नियोजन केलेलं. चेतन बाबा साऊंड सिस्टम उठू नका, थांबा ना. इथलं द की गेंद जरा सण करता काय ako? बटी घरी कीर्तनाचा नियम आहे बरं का. जय विठ्ठल झाल्याशिवाय उठायचं नसतं. हां मी नेहमी कीर्तनातून सांगतो जय विठ्ठल झाल्याशिवाय उठायचं नाही. कीर्तनातून का उठायचं नाही ते एखाद्या कीर्तनात सांगितलेलं आहे मी. आला प्रसंग तर सांगू कारण वेळ भरपूर झालेली आहे. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. बोलण्याच्या अवघामध्ये मी जर पदरावरनं बोलतो, व्यसनमुक्तीवर बोलतो. बोलण्यामध्ये एका शब्दात तोल जातो. काही तरुण बहिणींना माझं बोलणं काही तरुण बहिणींना माझं बोलणं पचत नसेल. महाराज तुम्ही एवढं भारी कीर्तन करतात आणि काही शब्दात तुमचा तोल जातो बोलण्यामध्ये. ताई मी अगोदरच सांगितलं बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तुम्ही काही माझे दुश्मन नाहीत, पण माझ्या धर्माचे आहात, माझ्या बहिणी आहात, माझ्या माया आहात म्हणून मी हक्काने बोलतो. आपला गरमा बोलेल कव बी चांगला राज गरमा कान टोचेल. बरोबर आहे की नाही. दुसरा इन बोली जाई त्यानं मुसडं फोट टाकसू मी. हां मग म्हणा माया बहिणीले दुसरा कसं काय बोलतील, मीच बोलसू. म्हणून बोलण्याच्या अवघामध्ये एका शब्दात जर तोल गेला असेल तर माझ्या बसलेल्या तरुण बहिणींना सांगेल ताई माझ्या शब्दानं जर तुझं मन दुखावलं असेल तर तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करशील. इथं बसलेल्या तरुण भावांना सांगेल दादा मी मटण मासा खाऊ नका या विषयावर बोलत असताना जरा तोल जात असेल माझा, पर फक्त पोततिडकीने एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही माळ घातली पाहिजे. यात माझा काही कोणता स्वार्थ नाही आहे. फक्त एक रिक्वेस्ट असेल बोलण्यात जर माझा एका शब्दात तोल गेला असेल तर तरुण भावांना सांगेल दादा तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ कर. इथं बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत, इथं बसलेले टोपीवाले माझ्या बापासारखे बाबा आहेत. त्यांना सांगेल बाबा आणि माया हो माझ्या शब्दात जर तुमचं मन दुखावलं असेल तर सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो. तुम्हाला जर 4 पोरं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था समजा, 2 असतील 3रा समजा, 1 असेल 2रा समजा. तुमले पोऱ्यानं शिनमाल दत्तकलेल्या काकाव पण माफ कर जा. कारण मी इथे तुम्हाला दुखवायला आलेला नाही. न कळत माझ्या शब्दानं तुम्हाला जखम केली असेल सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो, जाहीर माफी मागतो. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात. त्यात सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोख्खा मेळा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माय